हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की अरिथमॅटिक मीन ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथडनी कशी कॅल्क्युलेट करतात. ते एक प्रॉब्लेम समजून घेतल्यानंतर हे दोन प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणून दिले होते. तुम्ही हे प्रॉब्लेम्स केलेले असावेत अशी मी आशा करते. पण तरीसुद्धा असं होऊ शकतं की पहिल्यांदाच आपण स्टॅटिस्टिक्स शिकतो आहे, अरिथमॅटिक मीन काढायला शिकतो आहे, त्यामुळे आपल्याला कदाचित लक्षात येणार नाही सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे आज पुन्हा एकदा आपण अशाच एका प्रॉब्लेमनी सुरुवात करूयात आणि अरिथमॅटिक मीन कॅल्क्युलेट करूयात दोन्ही मेथड्सनी. ओके, हा एक प्रॉब्लेम दिलेला आहे ज्यामध्ये ए पासून जेपर्यंत असे 10 मुलांचे वर्ग दाखवलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये त्यांनी एका विशिष्ट विषयामध्ये मार्क्स ऑब्टेन केलेले आहेत. जसं की ए या विद्यार्थ्याला त्या विषयामध्ये 40 मार्क मिळाले आहेत, तर जे या विद्यार्थ्याला त्या विषयामध्ये 85 मार्क मिळालेले आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर याची रेंज आपल्याला 40 ते 85 या आकड्यांमध्ये दिसते. आपण ज्या वेळेस डायरेक्ट मेथडनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत त्यावेळेस आपल्याला फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे, म्हणजे आपले मार्क्स जे आपण दाखवलेले आहेत त्याची आपल्याला टोटल करून आणि किती आपल्याकडे व्हेरिएबल्स होते त्याची टोटल करून त्याला डिवाइड करायचं होतं. याच्यात बघा पुन्हा एकदा डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला दाखवलेला आहे अरिथमॅटिक मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी, ज्यामध्ये ए याला त्यांनी मीन असं संबोधलं आहे आणि त्याला इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे समेशन एक्स अपॉन एन. या फॉर्म्युलांनी ज्यावेळेस आपण अरिथमॅटिक मीन काढतो तेव्हा मार्क्स ऑब्टेन हे आपलं एक्स आहे. एक्स म्हणजे आपले फ्रिक्वेन्सी आहे की किती फ्रिक्वेन्सीने ते मार्क बदलत गेलेले आहेत हे सांगण्यासाठी. सो मार्क्स ऑब्टेन या कॉलमची आपण टोटल केली, जिथे आपण समेशन एक्स म्हटलेलं आहे ती आली 625 आणि स्टुडंट्स नंबर ऑफ स्टुडंट्स आपण दाखवलेले आहेत जे आहेत 10. नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे आपले व्हेरिएबल्स आहेत, म्हणून तो आकडा आपण आपल्या या फॉर्म्युलामध्ये टाकला, समेशन एक्स अपॉन एन मध्ये टाकला तर काय येतं 625 भागिले 10 बरोबर 62.5. म्हणजे अरिथमॅटिक मीन ही डायरेक्ट मेथडनी कॅल्क्युलेट केल्यानंतर आपलं उत्तर आलेलं आहे 62.5. याच प्रॉब्लेमला ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट मेथडनी कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपले जे फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला थोडंसं डेव्हिएशन ऑफ फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज करावं लागतं. मग डेव्हिएशन ऑफ फ्रिक्वेन्सीमध्ये म्हणजे नेमकं कसं, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओतही तुम्ही ऐकलेलं असेल, लक्षात असेल तुम्हाला, तर ठीक, नाही तर मग पुन्हा एकदा. ज्यावेळेस आपण डेव्हिएशन ऑफ एक्स काढायचा प्रयत्न करतो त्यावेळेस एक मीन अज्युम केलेला असतं, म्हणजे एक आकडा आपण गृहीत धरलेला असतो आणि ज्या आकड्याच्या अनुषंगाने आपल्याकडे असलेल्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, म्हणजे आपला जो एक्स कॉलम आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून आपण त्याच्यामधलं डेव्हिएशन फाइंड आउट करत असतो. आता या डेव्हिएशनमध्ये आपण काय केलं तर आपल्या dx हा जो कॉलम दिलेला आहे, म्हणजे डेव्हिएशन ऑफ एक्स हा जो कॉलम दिला आहे त्यामध्ये अज्युम्ड मीन आहे 65 आणि मग हे जे 65 असणार आहे हे आपल्याला डेव्हिएशन काउंट करण्यासाठी म्हणून मदत करणार आहे, जे अज्युम्ड मीन आहे. मग ए या स्टुडंटनी किती मार्क्स ऑब्टेन केलेले होते 40 मार्क. मग या 40 मधनं हे अज्युम्ड मीन आपण मायनस करणार. 40 - 65 इज इक्वल टू 25. पण 25 नुसतं 25 नाही आहे, तर त्याला मायनस हे साईन तिथे दिलेलं आहे. यामध्ये आपण 7वी-8वीत शिकलेला गणिताचा रूल लक्षात ठेवावा लागतो. प्लस आणि मायनसचं ज्यावेळेस कॅल्क्युलेशन होतं ते कॅल्क्युलेशन करत असताना जी संख्या मोठी आहे त्याचं साईन तुम्हाला त्या आन्सरला द्यावं लागतं. हा जो नियम आहे हा नियम आपल्याला कायमस्वरूपी इथे लक्षात ठेवायचा आहे. याच पद्धतीने आपण बी या स्टुडंटचे 45 मार्क्स त्याला मिळाले आहेत डेव्हिएशन ऑफ एक्स काढण्यासाठी, म्हणून 45 - 65 तर -20 आन्सर आलेलं आहे ते. आणि तिसरा जो कॉलम होतो आहे dx म्हणजे डेव्हिएशन ऑफ एक्स, जे अज्युम्ड मीन 65 बरोबर आपण काउंट केलेलं आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे, तो कॉलम आपला रेडी होतोय जे नावाच्या विद्यार्थ्यापर्यंत. जे नावाच्या विद्यार्थ्यांनी 85 मार्क्स ऑब्टेन केले त्याच्यामधनं अज्युम्ड मीन आपण 65 मायनस केलं, आन्सर आला 20. 85ला प्लस साईन होतं म्हणून आन्सरला पण प्लस साईन असणार आहे आणि त्याची आपण टोटल केली, समेशन dx इज इक्वल टू -25. आता हे -25 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट मेथडनी कॅल्क्युलेट करत असतो अरिथमॅटिक मीन, त्यावेळेस ए स्टँड्स फॉर मीन इज इक्वल टू एक्स म्हणजे काय, तर आपण जे अज्युम्ड मीन केलेलं आहे ते म्हणजे हे एक्स आहे, प्लस
आपला फॉर्म्युला समेशन dx अपॉन n. इनडायरेक्ट मेथड ज्याला शॉर्टकट मेथड पण म्हणतात, त्यावेळेस हा फॉर्म्युला तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या फॉर्म्युलामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या फिगर्स टाकतो त्यावेळेस काय दिसणार इक्वेशन आपल्याला, a इज इक्वल टू 65 विच इज द अज्युम्ड मीन प्लस समेशन dx विच इज -25 डिवायडेड बाय n, दॅट इज नंबर ऑफ स्टुडंट्स, दॅट इज 10. मग उत्तर काय येणार, a इज इक्वल टू 65, सॉरी इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, 65 - 2.5 इज इक्वल टू 62.5. सो अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू 62.5 हे इनडायरेक्ट मेथडनी सुद्धा आलेलं आहे. होप स्टुडंट्स तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळालेल्या असतील. जर काही प्रॉब्लेम असेल, काही समजलेलं नसेल तर माझ्या पर्सनल विंडोवरती तुम्ही मला याबद्दल विचारू शकता. यानंतर सुद्धा तुम्हाला पुढे दिलेला आहे, यानंतरही तुम्हाला पुढे दिलेला आहे प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी म्हणून आहेत. हे प्रॉब्लेम नीट व्यवस्थित बघा. दोन्ही मेथडनी दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जिथे तुम्हाला अडचण येईल तिथे तुम्ही आम्हाला पर्सनली येऊन भेटा, फोन करून बोला किंवा विंडोवरती मेसेज टाकून आमच्याकडनं क्वेरीज तुमच्या सॉर्ट आऊट करा. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका नवीन मेथडनी भेटूया. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.